नमस्कार, गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण खजूर लाडू किंवा ड्रायफ्रूट लाडू तयार करत आहोत। त्यासाठी मी इथे पाव वाटी जवस घेतलेले आहे। त्याला आळशी देखील म्हणले जाते। मी हे सर्व प्रमाण पाव वाटीनुसारच घेतलेले आहे। त्याच्यामध्ये अक्रोड, पिस्ता, बदाम, काजू, मगजबी, पांढरे तीळ ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असेल तर टाका, नाही टाकले तरीही चालेल। आणि 1 चमचा मी खसखस घेतलेली आहे। त्याचबरोबर पाव किलो मी इथं ओली खजूर घेतलेली आहे। ओल्या खजूरमधले मी सर्व बिया काढून टाकलेले आहेत। आता आपण एक चॉपिंग बोर्ड घेऊन त्याच्यावर सुरुवातीला मी काजू बारीक कट करून घेणार आहे। आपले काजू कट करून झाले की आपण बदाम, अक्रोड, पिस्ता हे सर्व आपण बारीक कट करून घेणार आहोत। आपले सर्व बारीक कट करून झाले की आपण एक तडका पॅन घेऊन तडका पॅनमध्ये मी जवस 2 ते 3 मिनिटं मी हे जवस भाजून घेणार आहे। जवसामध्ये फायबर, प्रथिने, लोह, अँटीऑक्सिडंट, आयर्न, विटॅमिन बी यासारखे पोषक तत्व असतात आणि हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात। त्याच्यामुळे जवस मी ह्या ड्रायफ्रूट लाडूमध्ये टाकून घेणार आहे। आता आपण एक पांढरे तीळ 2 मिनिटं भाजून घेतलेले आहेत। आता आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये 1 चमचा मी तूप टाकलेला आहे आणि आता सुरुवातीला मी त्याच्यामध्ये बदाम 1-2 मिनिटं भाजून घेते आणि त्यानंतर सर्व ड्रायफ्रूट टाकून हे ड्रायफ्रूट भाजत असतानाच मी त्याच्यामध्ये मगजबी, खसखस टाकून 5 मिनिटं मी हे ड्रायफ्रूट तुपावर भाजून घेणार आहे आणि नंतर प्लेटमध्ये थंड करायला ठेवणार आहे। आता त्याच पॅनमध्ये मी 1 चमचा तूप टाकून आपण जी ओली खजूर आहे ती आपण छान अशी मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत। तुम्हाला जर ओली खजूर अशी टाकायची नसेल तर तुम्ही थोडी मिक्सरला फिरवून टाकली तरीही चालेल। आणि मी इथं या लाडूसाठी फक्त 2 चमचेच तुपाचा वापर केलेला आहे। आपले खजूर मऊ होतात तोपर्यंत मी इथं जवस आणि तीळ थंड झालेले आहेत ते मिक्सरला मी थोडे जाडसर असे वाटून घेते। तुम्ही पाहू शकता। आता आपले खजूर छान असे मऊ झालेले आहेत। त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊया आणि त्यामध्येच मी आता जवस आणि तिळाची आपण जाडसर जे वाटून घेतलेलं आहे ते देखील टाकून आपण खजुरामध्ये हे ड्रायफ्रूट एकजीव करून घेऊया। आपले सर्व ड्रायफ्रूट खजुरामध्ये एकजीव झाले मी इथे गूळ किंवा साखरेचा वापर केलेला नाहीये, फक्त मी खजुरामध्येच हे ड्रायफ्रूट लाडू तयार करत आहे। एकदम शुगर फ्री आपले लाडू असतील। आणि आता आपण हे खजुरामध्ये एकजीव झालं की आपण हे प्लेटमध्ये काढून 10 ते 15 मिनिटं थंड करायला ठेवणार आहोत। थंड झाल्यानंतर आपण ह्याचे लाडू वळायला सुरुवात करूया। आपले लाडू वळले जात आहेत। छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। मी इथे छोटे छोटेच लाडू वळून घेतलेले आहेत। अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। अशा पद्धतीने आपले खजूर लाडू किंवा ड्रायफ्रूट लाडू तयार।